अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे साहित्य व कामकाज होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड व विनय भगत यांनी 12 जानेवारी 2026 रोजी नगरपालिकेला लेखी निवेदन दिले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की 10 जानेवारी 2026 रोजी आकर रेसिडेन्सी, साई सिटी व गिरमे सिटी परिसरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ते तात्काळ थांबवण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली होती। या कामामुळे कोपरगावकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। तसेच शहरातील गल्ली बोळे व रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदकामामुळे खराब झाले असून उर्वरित बाजारपेठही उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की मान्यता प्राप्त इस्टिमेटनुसार दर्जेदार व नियमानुसार कामे व्हावेत आणि कोपरगाव शहराचे वैभव व अबाधित राहावे। या मागणीसाठी मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे। या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। कोपरगावकरांच्या आरोग्य व शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। आता आम्ही मागं 10 तारखेला या कोपरगाव शहरामध्ये जे काम चालू आहे ते गटरीचं काम चालू आहे, ते पाईप टाकायचं काम चालू आहे। ते पाईप मुळातच भांगार पाईप आहे आणि तो ठेकेदार पण भांगार आहे। आम्ही त्याला सांगितलेलं आहे की तू हे काम बंद ठेव। आता ते 6 इंची पाईप 6 इंची पाईपातून पाणी कधी घुसायचं मग त्याच्याकरता आम्ही रविवारी मला वाटतं शनिवार होता त्या टायमाला आहे ना, शनिवारी आम्ही ते काम बंद पाडलेलं आहे आणि आम्ही आज नगरपालिकेत निवेदन द्यायला आलेलो आहे। नगरपालिकेत आम्ही निवेदन दिलेलं आहे का येत्या 20 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहे। ह्या हरामखोरांनी हे काम बंद करावे, हे काम बंद ठेवावे। हे काय याची काय जागिरी नाही आहे। हे परप्रांतीय येणार आणि आपल्या गावातलं लुटून नेणार आणि त्याच्यात आपल्याला लुटायला हे आपले अधिकारी लोक आहे, त्यांना साथ द्यायला त्यांनी आत्ता माग एक बिल काढून नेलेले कितीतरी कोटीचं बिल काढून नेलेलं आहे त्यांनी। ते वाल बसवलेले त्याचे, त्या वालचे आणि त्या तळ्याचं काम यांनीच केलेलं आहे। 131 कोटीचं त्या तळ्याचं काम म्हणजे 2 नंबर 3 नंबर आणि 5 नंबर तळं। अहो यांनी फक्त ते 131मध्ये ना 5 नंबर तळ्याचंच केलं, बाकीचे पैसे खाऊन टाकले। कुठे ते आता परत 20 कोटी बोलवले म्हणे दुसऱ्या तळ्याला। यांचाच हे धंदा चालू आहे इथं। हे कुठंतरी यांनी नाही थांबवलं पाहिजे, नाही तर आम्ही 20 तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि सगळंच काढणार आहे। या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमधला या ठेकेदार शिर्डीचं पण त्यांनी तसंच केलेलं आहे। तो प्रोजेक्ट फेल गेलेला आहे आणि आता कोपरगावचं आहे घालायचं आहे का? यांना फक्त पैसे लुटायचे, बाकी काहीच करायचं नाही। यांनी लय नंगा नाचला चालवलेलं आहे। संभाजीनगरचं पहा किती भारी करून ठेवले, मग कळन म्हणा तुम्हाला। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहर जे नवीन भाग जोडले गेलेत, गिरमेवस्ती असेल, साई सिटी असेल, आकार रेसिडेन्सी, ह्या ठिकाणी आम्ही 10 तारखेला सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। STP प्लॅन्टचं काम चालू आहे। कोपरगाव शहरातील सगळ्या गल्लीबोळातून 6 इंची पाईपलाईननं गटारीचं पाणी जे सांडपाणी आहे ते एकत्र गोळा करून ते कचरा डेपोमध्ये सप्तशिमळा या ठिकाणी येणार। सगळ्यात पहिली गोष्ट, आता आम्ही त्या दिवशी सगळं सविस्तर मांडलं आहे। 6 इंची पाईपलाईनमधून सगळं गटारीचं पाणी गोळा कसं करणार हो तुम्ही? रस्ते सगळे जे मध्यवर्ती रस्ते बाजारपेठेतले असतील, गल्लीबोळातले असतील, नवीन जे रस्ते आत्ता बांधण्यात आले ते सगळे रस्ते तुम्ही सेंटरने तोडणार, पुन्हा ते रस्ते बांधणार, पुन्हा ते रस्ते तयार करणार, हा सगळा अमाप खर्च। पण ती 6 इंची पाईपलाईन टाकल्यानंतर ते पाणी बरोबर गोळा होणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे। आणि जे पाईप आहेत त्या पाईपचे टेस्ट रिपोर्ट सादर करावे। ज्या ठेकेदाराला काम दिलं, आता अनिल भाऊंनी सांगितलं, त्या ठेकेदाराला पूर्वी तळ्याचं काम दिलेलं आहे। तो ठेकेदार त्याला ब्लॅकलिस्ट केलेला असताना, शिर्डीमध्ये सुद्धा तोच ठेकेदार, तिथं सुद्धा त्याला ब्लॅकलिस्ट केला असताना शिर्डीतसुद्धा त्याचं काम STP प्लॅन्टचं बंद केलं आहे तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, काही राजकीय पक्षांनी। आणि त्याच माणसाला काम तळ्याचं दिलं, तळ्याचं काम तिने उशीर केला म्हणून त्याला तिथं ब्लॅकलिस्ट केलं आणि त्याला तेच काम पुन्हा STP प्लॅन्टचं कोपरगाव शहरातलं दिलं। तोच माणूस, सगळी तीच कंपनी फक्त
ब्लॉक बदललेत, फक्त ते घराचे ॲड्रेस बदललेत, बाकी आहे तीच व्यक्ती आहे. त्याच व्यक्तीला टेंडर देण्यात आला गुजरातच्या. मग आता एकाच व्यक्तीला जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जर त्याच माणसाला टेंडर देता येतं आहे तर याच्यात कुठंतरी भ्रष्टाचाराचा वास येतो आहे. त्याच्यासाठी आम्ही 20 तारखेला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ आमरण उपोषणासाठी बसतो आहे. मी कोपरगाव शहरातील तमाम नागरिकांना विनंती करतो, यात कुठलंही राजकारण न करता आपण सगळ्यांनी या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे. कारण आपल्याच घरासमोरचा रस्ता उखडला जाणार आहे, त्याच्यात फक्त 6 इंची रबर प्लास्टिकचा पाईप टाकला जाणार आहे. त्याची 30 वर्षाची गॅरंटी तो ठेकेदार देतो आहे. जो ठेकेदार अनेक ठिकाणून ब्लॅकलिस्ट केलेला आहे, तो ठेकेदार याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार करणार आहेत आणि साथ देणार आहे त्याला आपल्या कोपरगाव नगरपालिकेमधले काही भ्रष्ट अधिकारी. त्यांचासुद्धा भ्रष्ट कारभार आम्ही आता बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. अनेक माहितीचे अधिकारसुद्धा आम्ही या ठिकाणी आता दाखल केले आहेत, अजून दाखल करणार आहेत. आम्ही 20 तारखेला आमरण उपोषणासाठी बसतो आहे. आम्ही कोपरगाव शहरासाठी बसतो आहे. कारण मी कायम सांगत आलो, पोट तिडकीनं आपण पोटाला पीळ देऊन आपण नगरपालिकेला टॅक्स भरतो, कर भरतो. मग त्याच्यातून आपल्याला चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत. मग अशा पद्धतीनं चुकीचं काम होऊन त्यात भ्रष्टाचार होऊन उलट आपल्या आरोग्याशी खेळलं जातं आहे, हे सगळ्या सुद्धा नागरिकांनी लक्षात घ्यावं. 20 तारखेला आम्ही आमरण उपोषणासाठी बसतो आहे. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन साथ द्यावी आपलं कोपरगाव शहर वाचवण्यासाठी, आपल्या कोपरगाव शहराचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी, आपल्या कोपरगाव शहराचे रस्ते वाचवण्यासाठी. आपल्या कोपरगाव शहरात याआधी अनेक गटारी खूप झाल्यात, पण त्याच्यासुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक रस्ते झाले, त्यातसुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. पण ज्या भ्रष्टाचार होऊन पण जे आता रस्ते दिसत आहेत ते सुद्धा रस्ते आता कालांतराने उखडले जाणार आहेत. तसा प्रकार होऊ नये त्यासाठी आम्ही ते आमरण उपोषण करतो आहे. त्यासाठी आम्ही बऱ्याचशा आमच्या अटी राहणार आहेत. त्या अटी आम्ही त्या दिवशी एक फ्लेक्सच्या माध्यमातून जनतेच्या माहितीसाठी त्या ठिकाणी ठेवणार आहेत. त्याच्यातून सुद्धा अनेक प्रकारचा भ्रष्टाचार बाहेर येणार आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो, आपल्या कोपरगाव शहरासाठी सगळ्यांनी साथ द्या, आमच्या आमरण उपोषणासाठी साथ द्या. आम्ही हे तुमच्या भविष्यासाठी करतो आहे, आम्ही हे तुमच्या आरोग्यासाठी करतो आहे, आम्ही हे तुमच्या वयवाटीसाठी करतो आहे, आम्ही आपल्या कोपरगावच्या भविष्यासाठी ते आंदोलन करतो आहे, ते आमरण उपोषण करतो आहे. आपली साथ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, तरच आपल्या कोपरगावचं भविष्य टिकल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आज कोपरगाव शहरामध्ये परत सिओला या थकेल सिओला आम्ही निवेदन दिलेलं आहे. परत यांनी लवकरात लवकर माझं मत आहे यांनी इथून बाडबिस्तार याचा गोळा करून घ्यावा. यांनी चालवलेलं काय, रोज कुठल्या ना कुठल्या कंपनीला एक टेंडर देतो, कुठून बाहेरच्या माणसं आणतो, इथं वाटोळं करायचं काम चालवलं आहे कोपरगावचं. आमचं गाव आमचा अभिमान आहे. गावामध्ये हे जे कामं चालवलेलं आहे यांनी, हे जे कामं देऊ राहिला, पाणी योजनेचं काम त्याच 42 कोटीच्या योजनेवाल्याला होतं. तो प्रत्येक घराला नळ देणार होता, मीटरद्वारे पाणी देणार होता. त्यांनी असेच संपूर्ण कोपरगाव शहरातले गल्लीबाळातले रस्ते त्यावेळेला खंदून टाकले होते. एका प्रत्येक याच्यातून मीटरद्वारे पाणी देणार होतं. ती योजना या ठेकेदारांनी गायब करून टाकली. हा त्याच्यात सक्सेस नाही झाला, त्या पाईप लिकेज झाली. तसंच तोच प्रकार परत हा या गटरीच्या माध्यमातून करणार आहे. जे कुठंतरी 10 वर्षानंतर 9 वर्षानंतर जे कुठंतरी रस्ते झाले होते गल्लीबोळामध्ये कॉन्क्रीटचे झाले होते, ते परत हा उखडायला येऊ राहिला आहे. त्याकरता आम्ही 20 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमरण उपोषणाला सकाळी 11 वाजता बसत आहोत. तरी कोपरगावातील शहरातील सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, यांनी जिथं काम केलेलं आहे, कर्मवीर नगर असू, साई सिटी असू, इकडं असू, यांनी सांगावं का इथं काम केलेलं आहे. संपूर्ण कोपरगाव शहरात तो काम करून राहिला, पण आता त्याला काम बंद करायला लावलेलं आहे. तरी त्याचा माजुरडापणा एवढा चालू आहे. हो, आणि एक मिनटं, आम्ही आता त्या दिवशी आम्ही जाऊन विनंतीपूर्वक ते काम बंद केलं आणि आत्ताच तो त्या माजुरडा ठेकेदाराचा एक माणूस आमच्या नगरपालिकेतला आपल्याच कोपरगाव शहरातल्या भूमीतला आहे अधिकारी, त्या अधिकाऱ्याला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. आत्तासुद्धा तो माणूस VIP हॉटेलकडे काम चालू आहे त्याचं, त्या ठेकेदाराचं. म्हणजे आम्ही इतके निवेदनं देऊन आंदोलनं करून जर हा ठेकेदार माजुरडेपणा करत असेल आणि कोपरगाव शहराच्या या रस्त्यांशी खेळत असेल, कोपरगाव शहराच्या आरोग्याशी जर हा खेळत असेल, हा जो आंदोलन आम्ही उपोषणाचं निवेदन देऊनसुद्धा त्यात भ्रष्टाचार करण्यासाठी तो काम चालू ठेवत असेल, तर आम्ही हे खपवून घेणार नाही. ही कुठली तरी दांगटशाही आहे, याच्या विरुद्ध या हुकुमशाहीला, या दडपशाहीला तो कोण गुजराती आहे ना, तो ठेकेदार. बाबा, तुला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तू आम्हाला सहज घेऊ नको. तू जर आम्हाला सहज घेतलं ना, तुला सहज आम्ही बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही, तू लक्षात घे. आम्ही एवढे इशारे देऊन विनंतीपूर्वक त्या दिवशी ते काम थांबवून नागरिकांना सुद्धा त्या गोष्टी पटल्या. जे रहिवासी तिथले स्थानिक आहेत त्यांना सुद्धा कळलं का हे कामात खूप भ्रष्टाचार होतो आहे.
ठरल्याप्रमाणे इस्टिमेटप्रमाणे त्यात वाळू मुरुम टाकल्या जात नाही आहे. त्या पाईपाची क्वालिटी त्या क्वालिटीची नाही, 30 वर्ष टिकणार आहे. असा सगळ्या पद्धतीचा भ्रष्टाचार असताना नागरिकांच्या लक्षात आलं. तरी तू जर माजुरडेपणा करत असेल, जर काम चालू ठेवत असेल, तर 20 तारखेला आम्ही आमरण उपोषणला बसणार आहेत. मग बघू, मग तुझाही माज मोडू आणि तुला साथ देणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा माज त्या ठिकाणी मोडल्याशिवाय राहणार नाही. या माजोरड्या अधिकाऱ्याचा पहिला सगळ्यात प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो कोपरगावकरांच्या वतीने. आम्ही सीओला एक सांगतो, आहे त्या कोपरगाव शहरातल्या गटरी नाले हे तर पहिले रिपेअर कर रे बाबा, हे अंडरग्राऊंड कट कर. हा तो गोकुळनगरी कर्मवीर नगर ते तो कंदक नाला, हा पहिलं या नाल्याचं काम कर. असे अनेक नाले आहे कोपरगाव शहरामध्ये, पहिलं यांचा बंदोबस्त करा आणि मग हे आहे हेच थोडेफार केलेले रस्ते आहे ना हे टिकव बाबा. तू काय उद्या नोकरी बदली करून निघून जाणार आहे, पण गावचं आमच्या वाटोळं करून जाणार आहे. तो काय तो आराम करतो, पैसे घेणारच आहे. हां हे कारण हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही 20 तारखेला आमरण उपोषणला बसतोय छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सकाळी 11 वाजता. गंभीर परिणाम या होणाऱ्या सगळं गंभीर परिणामास मुख्याधिकारी आणि सर्व प्रशासकीय नगर परिषद कर्मचारी आणि हा ठेकेदार माजुरडा ठेकेदार हा राहणार याची दखल घ्यावी जाणार.